वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर डिप्लोमा ॲडमिशन 2026-27चा ऑनलाईन फॉर्म कसा फिलअप करायचा, म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहे. बघा, सर्वात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, इथे गुगलमध्ये सर्च करायचं आहे डी-टी महाराष्ट्र. बघा, डी-टी महाराष्ट्र सर्च केल्यानंतर इथे डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांची वेबसाईट इथे ओपन होते. बघा, असे तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील, तसेच डायरेक्टली माझ्याशी कम्युनिकेट करायचं असेल तर आपण टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यातून डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट करू शकता. आता बघा, इथे झाल्यानंतर ॲडमिशन सेक्शनमध्ये जायचं. बघा, ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा 2026 यावरती क्लिक करायचं. बघा, पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा 2026 तिथे गेल्यानंतर तुमचं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, बघा लेफ्ट साईडला जे दिसतंय कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, याच्यावरती क्लिक करायचं. आता बघा, तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुमची फिलअप करायची आहे. म्हणजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमची जी इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला ती इथे फिलअप करायची आहे. बघा, इंटर फुल नेम ॲज पर द एस-एस-सी मार्कशीट. 10वीच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे सगळं तुमची इन्फॉर्मेशन इथे फिलअप करायची आहे. तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, मोबाईल नंबर इथे कंपल्सरी. त्यानंतर तुमचं स्टेट, महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र किंवा अदर असेल तर अदर. नंतर डिस्ट्रिक्ट, ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता ते जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंतर पासवर्ड तुम्हाला इथे सेट करायचं आहे आणि पासवर्डला इथे कन्फर्म करायचं आहे. बघा, बाकी सगळी इन्फॉर्मेशन मी इथे फिलअप करून घेतो आणि मग रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. बघा, सगळी इन्फॉर्मेशन मी इथे फिलअप केलेली आहे. जो पासवर्ड तुम्ही जेव्हा सेट कराल तर लक्षात घ्या, तो पासवर्ड तुमचा अल्फा न्यूमरिक असला पाहिजे. बरं, अल्फाबेट पण असले पाहिजेत आणि तिथे नंबर सुद्धा असले पाहिजेत. आणि काय करा, एखादा वर्ड तिथे कॅपिटल सुद्धा असलं पाहिजे. जर एक्झाम्पल घ्या, समजा तुम्हाला पासवर्ड सेट करायचं आहे, समजा तुमचं नाव गणेश आहे तर गणेश @ असं काय तुम्ही ठेवू शकता, त्यातला जी कॅपिटल ठेवू शकता किंवा अल्फा न्यूमरिक पासवर्ड तुम्ही तिथे सेट करा. सगळं इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करा. बघा, रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तिथे ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुमच्या मोबाईलवरती तिथे ओटीपी येईल. क्लिक केल्यानंतर ओटीपी एंटर करतो मी. देन क्लिक ऑन द क्रिएट अकाउंट. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे मेसेज आलेला आहे, थँक यू फॉर रजिस्टरिंग ऑनलाईन फर्स्ट इयर पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲडमिशन 2026-27. आता इथे काय सांगितलं याने, क्लिक हिअर फॉर लॉग इन अँड फिल कन्फर्म युअर ॲप्लिकेशन. याच्यावरती क्लिक करायचं. मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो काय करतो, परत तुम्हाला तो ॲप्लिकेशन आयडी पासवर्ड विचारतो. आता ॲप्लिकेशन आयडी जो आहे, तर ॲप्लिकेशन आयडी तुमच्या मोबाईल नंबरवरती इथे आलेला आहे. बघा, ॲप्लिकेशन आयडी तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला भेटून जाईल. तो सिम्पली तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ॲप्लिकेशन आयडी. बघा, मी ते ॲप्लिकेशन आयडी एंटर करतो. DN26 जो काय पुढचा नंबर असेल, आणि तुम्ही जे पासवर्ड सेट केला असेल तो पासवर्ड तुम्ही इथे एंटर करा. बघा, आणि सिम्पली लॉग इनवरती इथे क्लिक करा. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर मग तुमच्या मोबाईल नंबरवरती ॲप्लिकेशन आयडी आला असेल तर ॲप्लिकेशन आयडी तुम्ही जपून ठेवा. त्याचा यूज तुम्हाला पुढे फॉर्म फिलअप करण्यासाठी करायचं आहे. बघा, डायरेक्टली सुद्धा तुम्ही प्रोसीड करू शकता. तर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही नंतर सुद्धा फॉर्म फिलअप करू शकता. तर नेक्स्ट टाइम तुम्ही कसं लॉग इन कराल, बघा, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, DTच्या वेबसाईटवरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर ॲडमिशन सेक्शनमध्ये पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा 2026 यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जायचं आहे. बघा, तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जा. तिथे ॲप्लिकेशन आयडी तुमचा एंटर करा. जो काय तुम्हाला मोबाईल नंबरवरती तुमचा आला असेल तो मी एंटर करतो इथे. पासवर्ड सेट केला तो एंटर करा. लॉग इनवरती क्लिक करा. बघा, लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर वाटलं तुम्ही पासवर्ड इथे तुमच्या सिस्टीममध्ये सेव्ह करू शकता. नंतर नोला क्लिक करा. बघा, लेफ्ट साईडला तुम्हाला सगळं दिसेल. लेफ्ट साईडला डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्वात पहिले स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. बघा, सिलेक्ट स्क्रुटिनी. आता तुम्ही इथे ई स्क्रुटिनी मोड किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करू शकता. आता इथे मी ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करतो, कारण ई स्क्रुटिनी मोडमध्ये तुमचे डॉक्युमेंट तिथे ऑनलाईनच व्हेरीफाय होतील. आणि फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये काय होईल, तुम्हाला तिथे फिजिकली एखाद्या कॉलेजला जाऊन तिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील. तर बेटर वे तुम्ही इथे काय करा,
ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला कुठेही डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी जावं लागणार नाही. ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतील. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट तो विचारतो टाइप्स ऑफ कॅन्डिडेट. लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल बघा इथे कॅन्डिडेटचा टाईप कोणता आहे. मग इथे कॅन्डिडेटचे टाईप तुम्हाला तो विचारेल की टाईप कुठला आहे कॅन्डिडेटचा. आता जे 99% जे विद्यार्थी आहेत ते महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप ए मध्ये येतील, कारण त्यांचं 10वी महाराष्ट्रामधनं झालेलं आहे. त्यांनी मेन्शन केलेलं आहे कॅन्डिडेट पासिंग SSC फ्रॉम महाराष्ट्र स्टेट. किंवा टाईप बी मध्ये कोण येतात, त्यांचं 10वी महाराष्ट्रातून झालेलं नाहीये, पण जे त्यांचे आई वडील महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत ते. हे बघा टाईप सगळं त्यांनी ते क्रायटेरिया मेन्शन केलेला आहे. आणि अजून एक क्रायटेरिया इथे जो आहे तो तुम्ही सगळे क्रायटेरिया रीड करू शकता. अजून एक क्रायटेरिया इथे आहे जो आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेट, म्हणजे त्यांचं 10वी महाराष्ट्रातून झालेलं नाहीये किंवा त्यांचे आई वडील महाराष्ट्राचे डोमिसाईल नाहीयेत, त्यांच्यासाठी OMS हा ऑप्शन इथे दिला आलेला आहे, अदर दॅन आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेट. मग आता OMS स्टुडंट सुद्धा आता आपण इथे टाईप ए सिलेक्ट करू, कारण 99% विद्यार्थी इथे महाराष्ट्र कॅन्डिडेट टाईप ए चे आहेत. पुढे सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करतो. कन्फर्म. ते कन्फर्म केल्यानंतर नेक्स्ट तुमची स्टेप काय विचारतो, तुमचे होम डिस्ट्रिक्ट डिटेल्स, म्हणजे तुम्ही तुमचं जे होम डिस्ट्रिक्ट आहे, म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत. बघा एक्झाम्पलसाठी मी ते एक जिल्हा सिलेक्ट करतो. जे तुमचं ओरिजिनल असेल ते सिलेक्ट तुम्ही तिथे करा. बघा सगळं एक एक इन्फॉर्मेशन सिलेक्ट करा द्यायचे. तुमच्या स्कूलचं नाव इथे एंटर करा आणि सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. बघा ही इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह आहे, तुमची प्रॉपर इन्फॉर्मेशन इथे फिलअप करा. मी फक्त एक्झाम्पलसाठी फॉर्म भरतोय. त्यानंतर रिझर्व कॅटेगरी, म्हणजे रिझर्वेशनचे डिटेल्स तुम्हाला इथे फिलअप करायचे आहेत. आता एक 2 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत, एक जनरल कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरी. बघा पहिलं विचारतो जनरल कॅटेगरी, रिझर्व कॅटेगरी. आता मी इथे रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करतो, कारण रिझर्व कॅटेगरीमध्ये जास्त डॉक्युमेंट इथे अपलोड करावे लागतात. आता जनरल कॅटेगरीमध्ये जास्त डॉक्युमेंट इथे नाही आहेत. बघा मी रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करतो इथे. आता जनरल कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केली तर तुम्हाला विचारतो तो इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये तुम्ही येता का, EWS मध्ये तुम्ही येता का. तर तुमचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही तिथे EWS मध्ये येता, 8 लाखाच्या वरती असेल तुम्ही तिथे येत नाही. आता इथे मी रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करतो. रिझर्व कॅटेगरीमध्ये तुझं कॅटेगरी सिलेक्ट करा. इथे OBC कॅटेगरी सिलेक्ट करतो. सब कॅटेगरी सिलेक्ट करा. इथे एक सब कॅटेगरी सिलेक्ट करतो, म्हणजे तुमची जी कास्ट असेल तुम्हाला ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट इश्यू झालेलं आहे ते कोणी इश्यू केलेलं आहे ते ऑफिसरचं नाव इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर बघा OBC साठी ते नॉन क्रिमिलियर लागतंय, SC ST साठी इथे नॉन क्रिमिलियर लागणार नाही. बघा अदर कॅटेगरीसाठी इथे नॉन क्रिमिलियर लागेल, तर त्यांनी बाय डिफॉल्ट त्याने डॉक्युमेंट अवेलेबल असं सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बेसिक बघा इथे ताई तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. तुम्ही फिजिकली चॅलेंज आहात का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. तुमचं कोणी डिफेन्समध्ये आहे का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. तुम्ही अनाथ आहात का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. मग आता तुम्हाला इथे ॲज अ इंडियन नॅशनल काहीतरी प्रूफ इथे द्यायचं आहे. बघा 4 डॉक्युमेंट पैकी तुम्ही कुठलाही प्रूफ इथे देऊ शकता. तर तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे, म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्याकडे पासपोर्ट आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग वरती मेन्शन आहे तुम्ही इंडियन आहात ते सुद्धा चालेल, किंवा बर्थ सर्टिफिकेट सुद्धा चालेल. जे कुठं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही ते सिलेक्ट करा. आता ठीक आहे, ते बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट करतो का तुम्ही भारतीय आहात ते मेन्शन केलेलं आहे तिथे. सेव्ह अँड प्रोसीड कन्फर्म वरती क्लिक करा. ते केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. बघा क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये तुमचं 10वीचं बोर्ड तिथे सिलेक्ट करायचं आहे, जे कुठलं तुमचं बोर्ड असेल ते. आता महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो इथे मी. कधीचे तुम्ही पासआउट आहेत बघा 2026चे तुम्ही पासआउट असतील, मोस्टली विद्यार्थी जे आहे तिथे 2026चे पासआउट असतील. बघा तुमचा इथे सीट नंबर इंटर केल्यानंतर तुमचा पूर्ण रिझल्ट तिथे डिस्प्ले होईल. आता इथे मी जो सीट नंबर इंटर केलेला आहे तो जुना सीट नंबर आहे, त्यामुळे डायरेक्ट इथे रिझल्ट इथे फेच होणार नाही. पण जे मागचे विद्यार्थी आहेत मागचे 4 वर्षाचे त्यांचा रिझल्ट इथे डायरेक्टली इथे डिस्प्ले होईल. तो रिझल्ट फक्त क्रॉस चेक करा तुमचे मार्क बरोबर आहेत का नाही. आता इथे मी जुना सीट नंबर इंटर केलेला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. तुमचं 10वीला तुमचं टेक्निकल होतं का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. तुम्ही ड्रॉइंगची एक्झाम दिली होती का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. तुम्हाला 12th तुम्ही केलंय का, जे तुमचं ऑप्शन असेल तुम्ही सिलेक्ट करा. नॉट ॲप्लिकेबल किंवा फेल. आणि ITI तुम्ही ITI केलाय का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. ते केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. बघा आता मी सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करतो, पुढची स्टेप तिथे येईल. आता इथे मी मग आता नेक्स्ट तो तुम्हाला काय विचारतोय, तुमच्या पर्सनल डिटेल्स तुम्हाला इथे विचारतोय. मग तुमचं नाव तुम्हाला इथे डिस्प्ले होईल, तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे इंटर करायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ इथे इंटर तुम्हाला करायची आहे. तुमची डेट ऑफ बर्थ इथे इंटर करा.
ती सिलेक्ट तुम्हाला करायची डेट ऑफ बर्थ. त्यानंतर तुमचं जेंडर इथे सिलेक्ट तुम्हाला करायचं आहे, जे कुठलं रेंज तुमचं जेंडर असेल ते. तुमचं ॲन्युअल इन्कम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, कुठल्या रेंजमध्ये आहे ते इथं एंटर करा. आता इथे बघा अजून एक इथे महत्त्वाची जी तुमचं आहे, तुम्ही TFWS साठी तुम्ही अप्लाय करणार आहेत का? तर TFWS साठी काय आता जी एकदम निग्लिजिबल फीजमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं इथे स्कॉलरशिप देण्यात येते, म्हणजे एकदम निग्लिजिबल फीजमध्ये तुमचं इथे ॲडमिशन होईल. तर तुम्ही काय करा इथे बघा, तुम्ही ओपन किंवा ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही इथे TFWS ला येस करा. फक्त कंडिशन काय आहे का तुमचं इन्कम इथे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. बघा TFWS ही चांगली, फक्त कंडिशन काय त्याच्यासाठी 8 लाखापेक्षा तुमचं कमी इन्कम पाहिजे आणि त्या 3च सीट तिथे असतात गव्हर्नमेंटकडनं. लक्षात घ्या, फक्त 5% रिझर्वेशन तिथे आहे, म्हणजे 3च सीट तुमच्या तिथे असतील. मी इथे येस करतो TFWS साठी. तुमचं इथे रिलिजन तुमचं इथे मेन्शन करा, जे कुठलं तुमचं रिलिजन असेल ते. तुमची मदर टंग इथे मेन्शन करा, जी तुमची कुठली मदर टंग असेल ती. मोस्टली इथे सगळ्यांची मदर टंग मराठीच असेल. बघा तुम्ही इथे मायनॉरिटीमध्ये असाल तर मायनॉरिटीचं मेन्शन करा, येस असेल तर येस, नो असेल तर नो करा. तुम्ही खेडेगावमध्ये राहता किंवा सिटीमध्ये राहता ते तुम्ही मेन्शन करा. अर्बनमध्ये राहता, कुठे राहता ते. तर तुमचा ॲड्रेस इथे आला पाहिजे. तुमचा ॲड्रेस इथे मेन्शन करा. तुमचा ॲड्रेस इथे फुल ॲड्रेस तुम्ही इथे मेन्शन करा, जे काय तुमचं असेल तर. तुमचा पिन नंबर इथे मेन्शन करा. पिन कोड तुमचा मेन्शन करा. तुमचा तालुका मेन्शन करा इथे. तुमचा काय तालुका, तुमचं विलेज इथे मेन्शन करा. मग आणि शेवटी सर्वात तुम्हाला इथे काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला तुमचा ईमेल आयडी तुम्हाला इथे दिसेल. त्याच्या सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केलं. आता इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे का तुम्हाला इथे तुमची फोटो आणि साईन इथे अपलोड करायची आहे. मग आता सगळे डॉक्युमेंट तुम्हाला तुमचे रेडी पाहिजेत. मग आता मी काय करतो, इथे ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट रेडी ठेवलेले आहेत. मग फोटो तुम्हाला इथे तुमचा अपलोड करायचा आहे, फोटो आणि साईन इथे अपलोड करायची आहे, लक्षात घ्या. पण याच्याने साईज काय मेन्शन केलेले आहेत बघा, 2.5 सेंटीमीटर टू 3.5 सेंटीमीटर. फोटोग्राफची हाईट किती पाहिजे, 3.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. हे डायमेन्शन तुम्ही इथे लक्षात घ्या. नॉर्मल नाही बघा, आणि साईज जी पाहिजे फोटोची ती 50 KB पाहिजे. 50 KB पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे 50 KB पेक्षा जास्त नको. आता बघा इथे मी इथं ऑलरेडी इथे ऍडजस्ट करून ठेवलेलं आहे, इथे सिलेक्ट करतो. बघा फोटो, फोटो अँड साईन सिलेक्ट करतो. बघा फोटो कसा असला पाहिजे बघा, फोटोच्या खाली जी तुमची साईन असली पाहिजे. मग ऍडजस्ट करतो ते. असा फोटो आहे आणि फोटोच्या खाली जिथे तुमची साईन पाहिजे. ऍडजस्ट करा. सेव्ह. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड, कन्फर्म. आता बघा तुमची साईज ही 50 KB साठी आणण्याचं नसेल तुमच्याकडे तर काय करायचं, सिम्पली ऑनलाईन भरपूर सारे टूल अवेलेबल आहे. तिथे तुम्ही इमेज रिसायझर नावाने सर्च केलं तर तुम्ही इझिली तुमची साईज तिथे रिड्यूस करू शकता. सिम्पली फोटो मोबाईलमध्ये क्लिक करून हे करू शकता. आता बघा, आता इथे त्यांनी फोटो अपलोड केल्यानंतर तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत. आता इथे बघा, इथे ऑलरेडी त्यांनी काय केलेलं आहे, 10ची मार्कशीट ती कंपल्सरी आहे. तुमच्याकडे जर तुमची ओरिजिनल कॉपी नसेल तर ऑनलाईन कॉपी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर बघा आपण नॅशनॅलिटीसाठी काय होतं, बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट केलं होतं, ते पण इथे रेड मार्कने आलेलं आहे, म्हणजे कंपल्सरी तुम्हाला अपलोड करणंच आहे. बाकी डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तुम्ही नंतर सुद्धा अपलोड ते करू शकता, आणि तसं कंपल्सरी केलेलं नाही. बाकी डॉक्युमेंट जसे तुमचे येतील तसे तुम्ही अपलोड करू शकता. आणि इथे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे कास्टसाठी, समजा तुम्ही इथे कास्ट सिलेक्ट केली असेल तुमची तुमची तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत असाल आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल नाही झालं समजा नंतर, तर तुम्हाला तिथे ओपनची फीस तिथे पे करावी लागेल. कारण कॅटेगरीसाठी फी 300 रुपये आणि ओपनसाठी फी तिथे 400 रुपये. एक्स्ट्रा 100 रुपये तुम्हाला त्यावेळेस तिथे पे करावे लागतील, कारण तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमधनं जनरल कॅटेगरीमध्ये शिफ्ट व्हाल म्हणून. बाकी बघा 2 डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत, ते मी ते अपलोड करतो. सेम 10ची मार्कशीट ती अपलोड करा. ओपन, प्रॉपर सिलेक्ट करा, सेव्ह ॲज ए PDF करा आणि ते अपलोडवरती क्लिक करा. बाकी डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते पण तुम्ही तिथे अपलोड करू शकता. आता इथे नॅशनॅलिटीसाठी आपण बर्थ सर्टिफिकेट सिलेक्ट केलं होतं. आता रँडमली मी कुठलेही डॉक्युमेंट तिथे अपलोड करतोय. तुम्ही तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे अपलोड करा आणि सेव्ह ॲज ए PDF करा. अपलोडवरती क्लिक करा. मग आता याच्यानंतर तुमचे असतील बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा.
कन्फर्म. बघा कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर आता इथे मी रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट केलं होतं म्हणून इथे काय करायचं, इथे माझी 300 रुपये फीज इथे आलेली आहे. बघा पे नाव वरती क्लिक करा. पे नाव वरती क्लिक केल्यानंतर शो क्यू आर वरती क्लिक करा. कंटिन्यू अँड पे वरती क्लिक करा. मग हा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करून तुम्ही तुमची तिथे फीज तिथे पे करू शकता. बघा 300 रुपये फीज आहे प्लस 5.90 त्याचे चार्जेस आहेत. मग 305 रुपये 90 पैसे तुम्हाला लागतील टोटल रजिस्ट्रेशन करण्यासाठी. बघा अशा प्रकारे तुम्हाला तिथे फॉर्म फिलअप करायचं आहे. याच्यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.